सरस्वती, काय ग, काय झालं रडायला? सर सर काय झालं? हे बघ, नुसतं रडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? काय झालं सांग मला. सर सर माझं खरं बाबा परत दिले. खरे बाबा म्हणजे? आजवर माका जा वाटत होता था खोटा. माझे बाबा गेले नाही आहेत, ते जिवंत आहेत. मग ते आत्ता कुठे? आपल्या क्लिनिक मध्ये ते मालवणी काका गेले होते ना, त्यांना काहीच आठवत नाही. तेच माझे खरे बाबा. मला सांग, तुला कसं कळलं हे सगळं? मी आणि पप्पा दादा त्याच्याशी बोलत होतो. माझ्या बायकोचं नाव आठवलं. काय होतं त्यांचं नाव? भारती. माझ्या लेकीचं नाव आठवलं मागा. बयो. अगं सरस्वती, मग तू त्यांना तेव्हाच का नाही सांगितलंस की तू त्यांची मुलगी आहेस म्हणून? जरा माका ही गोष्ट अजून पचतच नाही. इतक्या वर्षांनी ते माझ्या समोर येले. माका काहीच सुचत नाही, मी काय करू? मी समजू शकतो. इट्स ओके, रिलॅक्स. मला माहिती आहे हे सगळं अचानक घडून आलंय, त्यामुळे तुझी गडबड होती, मी समजू शकतो. सरस्वती, पण मला असं वाटतं की लवकरात लवकर तू त्यांना सगळं खरं सांगून टाक. कदाचित त्यांना खूप आनंद होईल की त्यांची मुलगी त्यांना पुन्हा परत मिळाली म्हणून. त्यांची तब्येत सुद्धा लवकरात लवकर सुधारायला याची मदत होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या माणसाचं प्रेम हे सगळ्यात महत्त्वाचं औषध असतं. शुभो. इलो 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 इलो. अरे दादा, हॉस्पिटलला चाललंस काय? हो हो, काय करतास? तुम्ही देवा आधी माझ्याकडे देवा. अगो रवान दे, करते मी, करते. त्याची लादी पुसूची रवली हा ना, ती पुसते. कसा दिसता आता तुमच्या हातात? बरा दिसता काय आणि कसा दिसता काय? काय बोलून काय उपयोग हा काय? माझ्याच कर्माची फळं होती. मी आजपर्यंत ना तुमच्या सगळ्यांची खूप वाईट वागलोय. त्यातच ना ह्या प्रायश्चित्त घेतोय मी. कुठं फिरू माझी पाप ना मला समजत नाही. हे सगळं करून काही होणार नाही. बदल नुसता बाहेरून नाही, आतून सुद्धा व्हावा लागतो. आणि त्यासाठी तुला तुझ्या बायकोशी आणि आमच्याशी नीट वागावं लागेल, कळलं? होय दादा, आजपासून मी फक्त आणि फक्त चांगलाच वागतोय. माझ्या हातनं कोणती चूक नाही होऊन देऊच. एवढ्या मोठ्या मनान तुम्ही सगळ्यांनी माका घरात घेतलं, आसरो दिलं. तुमचे उपकार मी खय फेडू. दादा, माका ना माझ्या मनातली खतखत तुझ्या एवढं बोलूची होती रे. 2 मिनिटं हात काय तुझ्याकडे माझ्यासाठी? जरा वाईच बसून बोललो असतो आपण. नाही, माझ्याकडे वेळ नाहीये, हॉस्पिटलला जायचं. चल का. अहो तुम्ही तर देवा माझ्याकडे. देवा माझ्याकडे. काय करतस? त्याची लादी पुसूची रवलेली आहे. ती लादी मी पुसतोय, पण
तुमच्या मनात जी काय खतखता ना ती माका सांगा. चला आपण बसूया आणि बोलूया. चाय दे. जे चाय देतस काय माका असा माका विचारूचा हा. म्हणजे चाय पिता पिता जरा बसून व्यवस्थित बोललो असते तुझ्याशी मी. कसा ना काही जेलमध्ये ती लाल काळी पिवळी चाय पिलो ना तुझ्या हातच्या चायची सर नाही होते का. देतस काय माका थोडीशी चाय तुझ्या हातची. ठीक आहे आणते. किती गो भोळी माझी बाय. सुनीलचो फोन येलो. बातमी गौतमी सांगू काही. गो सुमन जरा चाय मस्त कडक बनवा. इलो इलो फोन इलो स्वप्नपूर्तीचो आनंद इलो. इलो इलो फोन इलो स्वप्नपूर्तीचो आनंद इलो. इलो इलो फोन. फोन उचलणार आहात का गाणंच म्हणणार आहात? उचलते उचलते हा. काय बौले शेट झाली का नाही मोहीम फत्ते? होय तर मोहीम फत्ते झाली म्हणानच समजा. अरे पण माका जरा नीट समजताना असा सांग. हळूहळू सांग काय काय झाला आता. सांगते ना. माका ना हळूहळू सगळा आठवूक लागला. आधी गाव मग आई आणि शेवटचं बॉम्ब म्हणजे माझ्या पोरीचा नाव सरस्वती. वाह. हं? तिची रिॲक्शन काय होती? काय होणार तिच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे तिने तुम्हाला बाप म्हणून ऍक्सेप्ट केलं का? म्हणजे अजून नाही केला ना. परत बाप समोर इलो हा ना ऍक्सेप्ट करूचाच लागा. अरे भोल्या ती नेमका काय बोलली ता सांग माका ता ऐकूचा. काय बोलणार. बापाची दर्द भरी कहाणी ऐकून रडाक लागले बिचारी. आणि तशीच निघाल गेली. अरे अशी कशी निघून गेली. ही अशी कशी निघून गेली. एका बापाची काय काळजी नाही काय. अहो रमाकांत भाऊजी, एवढा मोठा धक्का बसलाय तिला, जरा पचायला वेळ लागेल. इतक्या वर्षांनी तिचा खरा बाप तिच्या समोर आलाय. एवढ्या वर्षांनी फुगा फुटलाय. जरा कळायला वेळ लागेल तिला. मला तिच्यापेक्षा ना सारखं बयो बयो करणारा शुभंकर काय करतो ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. नाही त्या बाप लेकाला एकमेकांपासून वेगळं केलं ना तर नावाची गौतमी नाही. मला कळतंय हे सगळं इतक्या लवकर ऍक्सेप्ट करणं खरंच खूप अवघड आहे. पण मला एक गोष्ट सांग की हे असं रडून स्वतःला त्रास करून काही साध्य होणार आहे का? सरस्वती, या सगळ्यात तू एकटी नाहीयेस. आम्ही सगळेजण आहोत तुझ्यासोबत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सगळ्या प्रकरणामुळे तुझं काम आणि अभ्यास कॉम्प्रोमाइज होता कामा नये. त्याच्यावरचा फोकस नाही हल्ला पाहिजे. ओके? मला तुझ्याशी अर्जंट बोलायचंय. काय झालं बाबा? चल सांगतो. विशाल ये. हाँ सर. तुम्ही ह्या जर सगळं सांगितलं असता खरा. खोटा किती बोलू मी. ती बयो रडा किती होती तर बघ जा. ये. बयो मी यांना पूर्ण बरं करणार आहे.
आणि यांच्यावर चांगले उपचार व्हावेत यासाठी मी एक निर्णय घेतलाय. सोलापूरला एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, तिकडे मी यांना पाठवणार आहे. काय? सोलापूर? हा, तिथे काही खर्च होणार नाही. गरीब आणि निराधार लोकांसाठीच ट्रस्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लिव्हर आणि हार्ट पेशंटसाठी सगळे उपचार तिथे उपलब्ध आहेत. खूप लोक बरे झाले तिथे. माझं सगळं बोलणं झालंय त्यांच्याशी. बयो, तू कायच बोलत नाहीस. कशाबद्दल? हा, नाही ते माका एवढ्या लांब सोलापुरात पाठवतास ना, मला विचारले. हा बयो, तू का काही बोलत नाहीयेस? आपण पाठवूया ना यांना सोलापूरला. बाबा, हा, हे सुनील बहुले. बाबा, हे माझे खरे हा, होय होय, मी सुनील भाऊले, कोकणातलो आहे मी ना. आणि माझा गाव, माझी बायको आता माका थोडा थोडा आठवूक लागला. मी थोडा थोडा आता बरा होतोय. आणि तुमका तर माहिती आहे, माझ्या लेकीचं पण नाव बयोच होता ना. बयोवरनं आठवलं, बयो मगाशी माझी स्टोरी ऐका तू रडा किती होतस. तुमची ती बयो हीच असं आहे. काय? माझी बयो, तू माझी बयो, अरे मी तुझा बापूस. म्हणजे ती एवढी लहान, 2 महिने घालून दुडू दुडू पाळली बयो. तू माझी बाई. या जन्मात तुझी नि माझी भेट होत असं नाही वाटत होतं माका. बाजूला विश्वासच बसत नाही यार. तेव्हा माझी नि बयोची भेट झाली. माझी नि बयोची भेट झाली. आज बाप लेकीची भेट झाली. माझी बयो मागा सापडली. माझी बयो मागा सापडली. काय होतच काय गो इतके दिवस? एकटी कशी राहिलीस ग तू? माझी भारती कशी गेली? माझी भारती माझं लय प्रेम होता ग तिच्यावर. एकदाच मागा तिका भेटूचा होता.
तुला माहिती आहे पार्थिचं स्वप्न होता तुका डॉक्टर करूचा आणि मग आता तू डॉक्टर होतलीस पार्थी तुझं ऐकल्यान देवा भय होता डॉक्टर होतील पण देवान माझा नाही ऐकलाय माझ्या लेकीपासून बायकोपासून बघा का तोडलं इतकी वर्षा मी काय वाईट केला होता तुझा काय किती असा वागतोय तुम्ही त्रास नका करून घेऊ झोपा तुम्ही झोपा आराम करा झोपा सावकाश सर यांचे रिपोर्ट आलेत. बाबा ह्यांचे रिपोर्ट आलेत. केबिन मध्ये घेऊन या. ठीक आहे सर. मीर आहे सुनीलने भारतीला किती त्रास दिलाय हे बळूला कळलं तर तिला खूप वाईट वाटेल. पण तिच्यापासून खरं लपवलं तर तिचा त्या माणसावर जास्त विश्वास बसेल आणि त्याने याचा गैरफायदा घेतला तर नाही त्याला काही करून बळूपासून लांब ठेवायला हवा. बाबा कसला विचार करतास? नाही काही नाही. या सर रिपोर्ट. बाबा लिव्हर डॅमेजची फर्स्ट स्टेज दिसता. म्हणजे जास्त धोका नसेल ना बाबा. आपण वेळेत त्यांच्यावरती उपचार केले मग ते लवकर बरं होतील होय ना? बघा ना रिपोर्ट्स. बाबा त्यांनी आईच्या वासरासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. जे दुसऱ्याचं चांगलं करतात ना त्यांचा नेहमीच चांगला होता. प्रवाळनाथांनी एवढ्या वर्षांनी आमची भेट घडवून आणली. एवढ्या वर्षांनी ते माझ्या आयुष्यात परत इले. आई असती तर ते का किती आनंद झाला असता. बाबा आपण त्यांना बरं करण्यासाठी सगळे प्रयत्न करूयात. हा माका आता परत त्यांना दूर नाही जाऊ देऊचा. मी त्यांना बरा करणारच. हो करूया आपण सगळं करूया. बाबा अजून आपण जा काय करणार आहोत आपल्या डोळ्यासमोर करूया ना. म्हणजे त्यांना सोलापूरला नको पाठवूया. तर त्यांना पाठवून काहीच उपयोग होणार नाही. तिकडे गेले तर त्यांच्यावर चांगले उपचार होतील ना. अहो पण ते परत आपल्यापासून दूर जातील ना. एकतर एवढ्या वर्षांनी माझे बाप ते परत इले. बाबा आपण त्यांचा उपचार हयच करूया ना प्लीज. ठीक आहे इथेच करू त्यांच्यावर उपचार. थँक्यू बाबा.
बाबा ते खूप घाबरले आहेत. मी त्यांच्याजवळ थांबते. हो चल.